मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम सरस्वत्यै नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम गुरुदेवतोभ्यै नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानज्ञं वंदे विष्णु सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय, कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय, पद्मावती महालक्ष्मी माता की जय। तर आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुची आणि सुनीती आणि उत्तानपाद यांची कथा आपण ऐकली। आता ध्रुव येतं जंगलात वनात निघालेला आहे आणि वनात त्याला नारद मुनी भेटले। नारद मुनींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले। तर आता पुढचा भाग काय आहे तर ते आपण श्रवण करूया। मग जिभेने भगवंताचे जर नाव घेतले जावे, मनाने भगवंताचे स्मरण केल्याने जावे, तर डोळ्यांनी त्यांचे रूप पहा व कानांनी त्यांचे गुण श्रवण करा। मग नारद ध्रुव बाळाला म्हणाले, मी तुला एक आता मंत्र देत आहे। तर मंत्र कोणता दिला नारद मुनींनी? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप कर असे ध्रुवला सांगितले। या महामंत्राचा तू जप करीत जा, भगवंत अवश्य तुझ्यावर प्रसन्न होतील। माझा तुला आशीर्वाद आहे, तुला 6 महिन्यातच भगवंत भेटेल। जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र एक वेळा आपण ऐकला तरी त्याचे 7 जन्माची पातके दूर होतात। आणि जो कोणी श्रीमद भागवत पुराण ऐकतो तर त्याचे जन्मोजन्मांतरचे पापांचा नाश होतो आणि त्याला जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्ती मिळते असे स्वतः नारदांनी सांगितले। म्हणून तू ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दिवस रात्र सतत जप कर, म्हणजे तुला स्वतः नारायण भगवंत साक्षात भेटतील। सचिंत प्रारब्ध कर्म जाणण्यासाठी 3 महिने जन्म घ्यावे लागते। गीतेत भगवंत म्हणतात, अनेक जन्मांनंतर जर जीव मला येऊन मिळतो, बहुनाम जन्मना अर्थम विद्वानी बहुनाम, याचा 3 जन्म असा अर्थ केला आहे की आपल्या कर्माच्या क्षयासाठी योग्यांना ज्ञानी लोकांना 3 जन्म घ्यावेच लागतात। असे जरी आहे तरी भागवतात म्हटले गेले आहे की जप करण्याने 6 महिन्यातच भगवंत प्राप्ती होत राहते। जर मनामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, आता आपण अधिक महिन्यापासूनच आपण रोज दिवस रात्र बसता उठता आपला सतत हा जप चालू आहे। स्वयंपाक करता, कपडे धुता, कपड्यांच्या घड्या करता, कारण आपण भगवंताला विसरलेलो नाही आहे। जर आपण सर्व संसाराचा मोहाचा त्याग करू त्यावेळेसच आपल्याला भगवंत भेटतील। तर त्या कशा प्रकारे आपल्याला भेटतील? ज्ञान की भक्ती मार्गाने? तर भक्ती मार्गाने। ज्ञान मार्गाने आपल्याला सर्व संसार, मुलं बाळ, सर्व घरदार सोडून निघावं लागेल। तर आपल्याला भगवंताला कशा प्रकारे प्राप्त करून घ्यायचं आहे? भक्ती मार्गाने। तर भक्ती मार्गाने प्राप्त करायचं आहे तर आपल्याला कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी तुळशीच्या माळेवर जप करायचा आहे। संध्याकाळी जर हा जप केला तर याचे डबल फळ मिळते। या आपले दिवसभर जप करा। तर त्याची काउंटिंगची चिंता करू नका की किती जप झाले, ते भगवंताच्या दारामध्ये आपले बरोबर किती वेळा आपण जप केलाय तो बरोबर लिहिलं जाईल। आपल्याला टेन्शन घ्यायची जरूरत नाहीये। म्हणून 6 महिन्यात आता जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतो त्याला भगवंत प्राप्ती होते, नारायणाचे साक्षात दर्शन होते। मासे रहम षडभीर मुष्य पाद्यो छाया मुपेतापगता पृथडमती। नारद आता उत्तानपाद राजाकडे गेले। वियोग झाल्यानंतर सर्वांनाच दूर गेलेल्या व्यक्तीच्या गुणांची आठवण येते। उत्तानपाद पश्चाताप करीत बसला आहे की आपला मुलगा ध्रुव हा कुठे गेला असेल आणि ध्रुवच्या गुणांचे स्मरण करीत होता। कोण? राजा। कारण त्याचे प्रेम कोणावर होते? सुरुचीवर जास्त होते। तो सुरुचीच्या आधीन होता। तर तो असं सुद्धा म्हटलं नाही की हे बाळा माझ्या मांडीवर बस, कारण की श्री माया, कारण त्याला असं वाटलं की सुरुचीचे आपल्यावरचे प्रेम कमी होईल जर आपण ध्रुवला आपल्या मांडीवर बसवले तर त्याने सांगितले, उठ इथून, तू नको बसू। कारण का? सुरुचीचे मन त्याला राजाला जिंकायचे होते। पण आता ध्रुव गेला दूर वनामध्ये, तर तो आता काय करत होता?
गुणगान करत होता ध्रुवचा राजा. तर त्याला त्याच्या गुणांची आठवण येत होती. उत्तानपाद पश्चाताप करीत बसलाय आणि ध्रुवच्या गुणांचे स्मरण करीत बसलाय. नारदांनी विचार केला की ते काहीही असो, पण राजा शिष्याचा पिता आहे, मला यांचा उद्धार करावाच लागेल. हा सुरुचीच्या अधीन झालेला आहे. जर हा आपल्या जिभेवर ताबा ठेवेल तर त्याची साधना सफल होईल. जिभेवर ताबा ठेवल्याने साधना सफल होते. आपल्या जिभेवर एकही शिवीगाळ यायला नको. जर आपल्या जिभेवर एक सुद्धा शिवीगाळ, काहीही जर शिवीगाळ आली तर आपले पुण्य काय होते? क्षय होते. आणि आपण संताप जर केला तर आपल्या घरात काय होतो? कलीचा प्रवेश होतो. म्हणून आपल्याला जेवढं होऊ शकेल तेवढं संताप आपल्याला जिरवायचं आहे, सहनशीलता करायची, शांत राहायचे. जर काही या गोष्टी तुम्ही जर अपनावत असतील तर याच्यात तुमचा आणि माझा खूप फायदा आहे. मला तर वारंवार जर काही गोष्ट जर कोणी बोलण्यात घरात पण बोलले तरी आठवण येऊन जाते या भागवत पुराणाची, तर मी तिथेच गप्प बसून जाते. कारण सही समयवर जर आपण गलत ठिकाणी पण गेलो आणि तेथून निघून गेलो तरी हा साक्षात भगवंताचा आशीर्वाद आहे असा समजावा. म्हणून आपल्या जिभेवर नेहमी ताबा ठेवावा. जर आपण ताबा ठेवला, कोणाला उचनीच नाही बोलले, निंदा नसेल ती नाही केली, चहाडणी टहाळणी नाही केली, तर आपल्याला भगवत प्राप्ती होते. जिभेवर ताबा ठेवल्याने सुरुचीचा मोह काय होईल? कमी होईल. उत्तानपादाला नारद म्हणाले, राजा तू 6 महिने केवळ दूधच पी व अनुष्ठान कर. ध्रुव मधुवनात आला. पहिल्या दिवशी त्याने अन्नशन केले आणि नंतर 3 दिवस त्याने फलाहार केला. अत्राच्या आहाराने रजोगुणाची व फलाहार घेतल्याने सत्वगुणाची वृद्धी होत असते. जर आपण अन्नाचा आहार घेतला तर आपण काय होतो? रजोगुण म्हणजे राजासारखे. आणि फलाहार जर घेतले तर आपल्याला सत्वगुण म्हणजे चांगले गुण, भगवान विष्णूचे सत्वगुण आपल्यामध्ये येतात. आणि दुसऱ्या महिन्यात आणखी जर संयम केला, एकसारखं 6 दिवस एकसारखे 6 दिवस जर तुम्ही ध्यानात बसू लागले तर तिसऱ्या महिन्यात एकसारखा 9 दिवस ध्यानात बसू लागले तर फलाहार सुद्धा सोडून दिला तर हळूहळू संयम वाढवल्याने भक्ती सुद्धा वाढू लागते. ज्या विषयाचा एकदा जर त्याग केला त्या विषयात पुन्हा व इंद्रियांना जाऊ देऊ नका. 4थ्या महिन्यात फक्त यमुनेचे पाणी पिऊन 12 दिवस एकाच आसनावर जप केला पाहिजे. 5व्या महिन्यात पाणीही सोडून दिले पाहिजे आणि वायुभक्षण करून 15 दिवसापर्यंत एकच आसनावर भगवान श्री नारायणाचा जप केला पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता 6वा महिना लागला. त्याने ठरवले की जोपर्यंत परमात्म्याचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी आसनावर बसून राहीन आणि तो ध्यान जपात मग्न झाला. निश्चय जर दृढ अटळ असेल तर भगवंत अवश्य भेटतील. वृत्ती ब्रह्मकार आहे तर होत असते, पण तिला अखंड ब्रह्मकार ठेवणे मात्र कठीण आहे. ध्रुवाने 6 महिने परमेश्वराचे सतत ध्यान केले. आपल्या हृदयामध्ये भगवान नारायणाचे, प्रभूचे रूपाचे दर्शन आपल्या हृदयामध्ये उतरवले. आता जिभेने नव्हे तर मनाने जप करू लागला. ज्या वेळेस आपण जिभेने नव्हे मनाने जप करतो, आपल्या हृदयातून जप करतो, त्यावेळेस आपल्याला भगवत प्राप्ती होत असते आणि भगवंत आपल्या सोबत असतात. ध्रुवाच्या घोर तपश्चर्याने प्रभावित होऊन देवगणांनी नारायणाची प्रार्थना केली. भगवंत आपण ध्रुवाला लवकरच दर्शन द्या. भगवंत देवगणांना म्हणाले, मी ध्रुवाला दर्शन देण्याला नव्हे तर त्याचे दर्शन घेण्याला जात आहे. तर भक्त असा पाहिजे की आपल्याला बघण्यासाठी, देवाने आपल्याला बघण्यासाठी खाली यायला पाहिजे, तर आपण त्याला बघायला नाही जायला पाहिजे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बी सांगितले. तर कुलदेवीचे बोलवणे आले याच्यावरून, तर आपण देवीच्या भेटीला जायला हवं का? नाही, देवीने आपल्या भेटीला यायला हवं. तसेच भगवान नारायण काय म्हणतात, देवगण त्यांना काय म्हणतात की ध्रुवने खूप तपश्चर्या केली आहे देवा, तर तुम्ही भगवंत लवकर ध्रुवला दर्शन द्या. तर भगवंत काय म्हणतात, मी ध्रुवला दर्शन द्यायला नाही जात आहे. काय? मी ध्रुवला दर्शन देण्याला नव्हे तर त्याचे दर्शन घ्यायला जात आहे. दर्शन द्यायला नाही तर काय करायला चालले? दर्शन घ्यायला चाललो म्हणे. म्हणून भक्ती अशी ध्रुवासारखी करावी. स्वतः भगवंताला ध्रुवाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली हे अतिशय महत्वाचं आहे. मधुवर्णम मर्त्यदी दट्टशया गता. एकदा पंढरीचे श्री विठ्ठल व रुक्मिणी देवी यांच्यात संवाद झाला होता. रुक्मिणी म्हणाली, दररोज कितीतरी भजन आपल्या दर्शनाला भक्तजन. रुक्मिणी काय म्हणते की दररोज कितीतरी भक्तजन आपल्या दर्शनाला येत असतात देवा, तरी आपण अधोवदन असतात, कोणालाही भेटत नाही असे का? भगवंत म्हणाले, जे भक्त मलाच भेटण्यासाठी येत असतात त्यांच्याकडेच मी कृपादृष्टीने पाहतो.
लोक कोणकोणत्या भावनेने येत आहेत हे सर्व मी जाणतो. त्यांनी बोलले नाही माझ्या दरबारात, तरी पण मी त्यांच्या हृदयात जाऊन सर्व काही बघून घेतो. दर्शनाला येणारे सर्व लोक आपल्यासाठी काही ना काही मागण्यासाठी येतात. फक्त माझ्या भेटीसाठी येणारा एकदाच, जो केवळ माझ्यासाठीच येत असतो, त्याच्याच नजरेशी नजर मी मिळवतो. तो काहीच मागत नाही आणि फक्त नजरशी नजर जर माझ्याशी मिळवलं तर मी त्यालाच फक्त भेटतो. म्हणून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं की आपण देवाला काही मागायचं नाही. याच्याने आपल्या देवाचं आपलं नातं काय होतं, कमी होतं. प्रेमाचं जे नातं आहे तर ते कमी होतं. एखाद्याला जर आपण वस्तू मागितली की मला एक साडी घेऊन देशील का, तर एक वेळा तर घेऊन देईल, पण त्याचं आपलं नातं काय होईल, कमी होईल थोडं. म्हणून भगवंताच्या भेटीसाठी जर जाणार तर केवळ फक्त दर्शनाला, तर भगवंताच्या नजरशी नजर मिळवा. म्हणजे तो आणि मी स्वतः एक दुसऱ्याला मिठी मारल्याचे आपल्याला जाणीव होईल, असे स्वतः भगवंताने सांगितलंय. फक्त माझ्या भेटीसाठी येणारा, जो केवळ माझ्यासाठीच येत असतो, त्याच्याच मी नजरेशी नजर मिळवतो. देवाच्या दर्शनासाठी पंढरीला मंदिरात एवढी गर्दी होत असते की सकाळी दर्शनाच्या रांगेत बसलेल्या माणसाला सायंकाळी दर्शन होत असते. एकदा रुक्मिणीने देवांना विचारले, भगवान, इतकी भक्त आपल्या दर्शनाला येत आहे, तरी आपण उदास का दिसत आहे? भगवंत म्हणाले, हे आलेले सर्व भक्त स्वार्थी आहेत, परंतु ज्याची भेट घेण्याची माझी इच्छा आहे तो माझा कोण आहे? तुकाराम. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला. तर मी त्याच्या भेटीला जाणार आहे. फक्त मला त्याची भेटीची उत्सुकता आहे. तर तो माझा भक्त तुकाराम अजून आला नाही, त्याचीच मी वाट बघत आहे. इकडे तुकाराम आजारी होते आणि त्या तृणावरच विचार करीत होते की विठ्ठलाच्या दर्शनाला मी जाऊ शकत नाही. विठ्ठल तर माझ्याकडे येणार नाही. प्रेम अनन्य परस्परावलंबी असते. प्रेम काय असतं? परस्परावलंबी. म्हणजे विठ्ठल माझ्याकडे तर येणार नाही आणि मी विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार नाही. विठोबा रुक्मिणीला म्हणाले, विठोबा काय म्हणाले रुक्मिणीला, तुकाराम आजारी असल्याने तो इकडे येऊ शकत नाही. तुकाराम आजारी असल्याने तो आपल्याकडे येऊ शकत नाही, म्हणून आपणच त्याच्या भेटीला जाऊया, असे रुक्मिणीने विठ्ठलाला सांगितले. लाखो वैष्णव पंढरपुराच्या मंदिरात देव दर्शनासाठी येत आहेत आणि विठोबा तर तुकारामाच्या घरी पोहोचले आहेत. ज्याप्रमाणे खरा वैष्णव भगवंताच्या दर्शनासाठी आतुर असतो, त्याप्रमाणे खऱ्या भक्ताच्या दर्शनासाठी भगवंत सुद्धा आतुर असतात. जर आपण म्हटलं की आता मला स्वतःला, मी एवढं भागवत पुराण वाचत होती तर मला असं वाटलं की मी द्वारकाधीशला जायला हवं, जगन्नाथपुरीला जायला हवं, बद्रीनारायणला जायला हवं, केदारेश्वर जायला हवं. पण मला भगवंताने रणछोडदास डाकूरजी येथे बोलवलं, कारण एक रूप डाकूरजी मध्ये आहे. तर फक्त मी तिथे काहीच मागितले नाही. तुळशी पत्र ठेवले, तुळशीची माळा घेतली, पेढे घेतले, भगवंताला नैवेद्य दाखवलं आणि बाहेर निघाली. नंतर मला आठवण आली की अरे आपण भगवंताला तर काहीच मागितलं नाही, तर हे भगवंताची इच्छा नसणार की मी काही मागू असं देवाजवळ जाऊन. फक्त माझी एकच इच्छा होती की मी जाऊन त्यांच्या दरबारी फक्त डोकं टेकून येऊ. आणि इतक्या गर्दीत डोकं टेकल्याचे मला खूप म्हणजे एवढा आनंद झाला की एवढ्या गर्दीमध्ये मला भगवंताचे दर्शन झाले, रणछोडदासचे. तर हे एक आतुरतेने आपली एकमेकांची भेट असते. तर भगवंत काय म्हणतो, जो माझ्याकडे काही इच्छा घेऊन येतो तर मी त्याच्यासाठी काही नाही करत, तो स्वार्थी असतो. पण जो माझा भक्त आहे तो कोण आहे? तुकाराम. तर तुकाराम अजून आला नाही आणि माता म्हणते की तुकाराम हा आजारी असल्यामुळे इकडे येऊ शकणार नाही, तर आपण जाऊया ना त्याच्याकडे. लाखो वैष्णव पंढरपुराच्या मंदिरात देव दर्शनासाठी येत आहे आणि विठोबा तर तुकारामाच्या घरी पोहोचले. ज्याप्रमाणे खरा वैष्णव भगवंताच्या दर्शनासाठी आतुर असतो, त्याप्रमाणे खऱ्या भक्ताच्या दर्शनासाठी भगवंत पण आतुर असतात. ध्रुवासाठी भगवान नारायण प्रकट झाले. ध्रुवाने डोळे उघडले नाहीत. देवाने विचार केला की असा किती वेळ उभा राहील. ध्रुवाच्या अंतःकरणात जे तेजोमय प्रकट रूप होते देवाने लुप्त केले. आता ध्रुव व्यतीत झाला. तो विचारात पडला की तेजोमय दिव्य स्वरूप कोठे लुप्त झाले. ध्रुवाने डोळे उघडताच त्याला आपल्या समोर चतुर्भुज रूप नारायणाचे दिसले. आता ध्रुव दर्शन करीत नव्हता, तर जणू काही भगवंताच्या ज्योतिरूप रस पीत होता. पुष्कळसे बोलण्याची इच्छा होती, पण अज्ञानामुळे त्याला बोलता येईना, कारण तो 5 वर्षाचा, त्याला काय बोलता येईल. आपल्या शंखाचा स्पर्श भगवंताने ध्रुवाच्या गालाला करून त्याच्या हृदयातील सरस्वती जागृत केली. शंखाने स्पर्श केला. ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. ध्रुवाने आता भगवंताची स्तुती काय केली? यो नता प्रविश्य मम वाच मीमां प्रसूता माम संजवी यत्त खिल शक्तीधरा
स्वधामना अन्यामशच हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणात्रोमो भगवते पुरुषाय तुभम्य. म्हणजे प्रभू, आपण सर्व शक्तिमान, सर्व शक्ती संपन्न आहात आणि आपण माझ्या अंतःकरणात शिरून आपल्या तेजाने माझे हात, पाय, कान, त्वचा, अन्य सर्व इंद्रियांना, पंचप्राणांना चेतना देतात. अशा अंतराळी वास करणाऱ्या तुम्हा भगवंताला मी वंदन करतो. ध्रुव म्हणाला, माझ्या बुद्धीत प्रवेश करून तिला सत्कर्माची प्रेरणा देणाऱ्या प्रभूला मी वारंवार नमन करतो. मी आपणास कसे विसरू शकतो? आपली स्तुती जो करणार नाही तो खरोखर कृतज्ञ समजावा. आपण तर माणसाला जन्म मरण्याच्या चक्रातून मुक्त करणारे आहे. आपल्याला कामांदी विषयाच्या इच्छेने भजणारे मूर्ख होत. आपण जर कल्पवृक्ष आहात तरी मूर्ख लोक देहोपभोगाच्या इच्छेने अशा सुखाची इच्छा करतात की प्राण्यांना, ज्यामुळे नरक लोकात जावे लागते. केवळ साधनेने ईश्वर दर्शन होत नसते. कृष्ण कृपा साध्य आहे, साधना साध्य नाही. पण याचा अर्थ हा नव्हे की तुम्ही साधना करू नये. साधना अवश्य करा, पण केवळ साधनेवरच विसलंबून राहू नका. जेव्हा साधनेचा अभिमान धरू बी नका. साधना तर केलीच पाहिजे. साधना करता करता दमलेला जीव दीन होऊन उपनिषदात सांगितले आहे, नायमात्मा प्रवेचनम लभ्या न मेधया न बहुता श्रुतेन एमैवश्य वृणते ते लभस्त्यश्य आत्मा वृणते तनम स्वाहाम. या आत्म्याचा लाभ वेदाभ्यासाने होत नाही, बुद्धिचातुर्याने होत नाही, अनेक शास्त्रांच्या श्रवणानेही होत नाही. पण तो आत्मा ज्याचा स्वीकार करतो त्यालाच आपल्या स्वरूपाचे दर्शन घडवतो. साध्य प्राप्त झाल्यानंतर कित्येक लोक साधनेची उपेक्षा करतात. साधनेची उपेक्षा केली तर माया प्रवेश करते. अद्भुत भावाच्या सिद्धीनंतरही वैष्णव भगवंताची भक्ती चालूच ठेवतात. ईश्वर प्राप्ती झाल्यावरही साधना सोडू नये. साधनेशी अशी सवय लागून जात असते की सुटूही शकत नाही. आता साधनेची अशी जर सवय राहिली, आता मला खूप आजारी पण आहे आणि बरं पण नाही वाटत आहे, पण ही साधना आहे की मला हे भागवत पुराण जोपर्यंत मी वाचणार नाही तोपर्यंत माझं मन लागणार नाही. तुम्ही कितीही लोक ऐका नका ऐका, तरी भरपूर लोक ऐकत आहेत. तर मला काय झालेले, भागवत पुराण वाचण्याची एक लय झालेली आहे की आपल्याला अजून पुढे काय आहे, याच्या पुढे अजून पुढे काय आहे. तर थोडी वॉइस खराब येईल, खोकला, सर्दी, थंडी वाजल्यामुळे तर तब्येत खराब आहे, गावाहून आली तर. पण तुम्ही व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतात म्हणून तुमच्याकरता स्पेशल व्हिडिओ बनवत आहे. तर साधनेची ही काय आहे, आपल्याला लय लागते. तुम्ही सुद्धा स्वतः कमेंट्स येतात की ताई व्हिडिओ केव्हा येईल, किती दिवसांनी येईल आणि आज व्हिडिओ का नाही आला. तर ही तुम्हाला लय लागली भागवत पुराणाची. साधनेची उपेक्षा केली तर माया प्रवेश करते. अद्भुत भावाच्या सिद्धीनंतरही वैष्णव भगवंताची भक्ती चालूच ठेवतात. ईश्वर प्राप्ती झाल्यावरही साधना सोडू नये. साधनेची अशी सवय लागून जात असते की सुटू सुद्धा शकत नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात, आधी केला सत्संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. सत्संगाने तुकाराम पांडुरंग स्वरूप झाले. आता त्यांना भजन करण्याची आवश्यकता नव्हती, पण भजनाची इतकी सवय त्यांना लागली होती की त्यांचे भजनच बंद होईना. तुकारामाला संत सांगतात, प्रथम जप करण्याची आज्ञा मिळाली. जपाने त्यांना भगवंताचे दर्शन घडले व देवाने कृपा केली. आता पांडुरंग व तुकाराम एक झाले. त्यांच्यात दैत्व राहिले नाही, तरीही ते भजन करीत राहिले, कारण भजन त्यांच्या अंग स्वभावच होऊन गेला होता. एवढ्या उच्च पदावर पोहोचल्यावरही ज्ञानी भक्तांचा त्याग करीत नसतात. ज्ञानी भक्तांच्या बाबतीत भक्ती एक व्यसन होऊ बसते. भक्ती जर व्यसन बनली तर साधकाचा वेळा पार झाला म्हणून समजा. शुकदेवाने राधाकृष्णाचे ध्यान एक क्षण मात्र साठीही सोडण्यास कुणी सांगेल तर तसे करू शकणार नाही. अपरोक्ष साक्षात्कार झाल्यावरही भजन सुटत नसते. ध्रुवाने उत्तम स्तुती केली. नाथ जेव्हा आपले लाडके भक्त आपले दर्शन करीत असताना, आपले स्मरण करीत असताना, आपले चरित्र गात असताना, या कोणाला सांगत असताना, या आपले गुणकीर्तन करीत असताना कीर्तन ऐकण्याचा सुयोग मला प्राप्त करून देण्याची कृपा माझ्यावर करा. तो आनंद तर योग्यांच्या ब्रह्मनंदापेक्षा सुद्धा जास्त श्रेष्ठ आहे. ध्रुवाने विद्वानाचे प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली नाही, तर त्यांची तर इच्छा होती की ज्याचे हृदय कृष्ण प्रेम रसात लीन होऊन गेले त्याची कथा ऐकावी. ज्ञानाची कथा, भक्ती हृदयाची कथा यात अंतर आहे. भक्तांच्या कथेचा आनंद ब्रह्मनंदापेक्षा सुद्धा सर्वात जास्त श्रेष्ठ आहे. श्रीधर स्वामींना या श्लोकाचा अर्थ करण्यात काही कठीणता भासली. येथे उपनिषदांचा सिद्धांतांचा विरोध केल्यास भास होतो. उपनिषदात म्हटले आहे की ब्रह्मनंद श्रेष्ठ आनंद होय. कोणताही आनंद ब्रह्मनंदापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही.
तरी उपनिषदात सांगितले आहे की माणसांच्या आनंदापेक्षा गंधर्वाचा आनंद श्रेष्ठ आहे, त्यापेक्षा स्वर्गातील देवांचा आनंद श्रेष्ठ आहे, देवांच्या आनंदापेक्षा इंद्राचा आनंद श्रेष्ठ आहे आणि इंद्राच्या आनंदापेक्षा बृहस्पतीचा आनंद शतपटीने श्रेष्ठ आहे. पण ब्रह्मानंद तर सर्वात जास्त श्रेष्ठ आहे. जो निष्काम आहे, निर्विकार आहे आणि ज्याच्या मनात विरोध होऊन चुकला आहे त्याला जो आनंद मिळतो तोच ब्रह्मानंद होय आणि ब्रह्मानंदाचा आनंद सर्वात जास्त श्रेष्ठ होय. हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे. ब्रह्मकार वृत्ती झालेल्या योगांना जो आनंद मिळतो तो सर्वश्रेष्ठ होय. जेथे द्वैत प्रपंच मी आणि तू नसते तो आनंद सर्वात श्रेष्ठ असतो. जोवर मी आणि तुझे अस्तित्व आहे तोवर श्रेष्ठ आनंद मिळत नाही. ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर संसाराचे व जगाचे अस्तित्व राहत नाही. भागवतात ध्रुव काय म्हणतो? भगवंताच्या कथेचा आनंद ब्रह्मानंदापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. हा विरोधाभास काय? त्यातील सत्य गोष्ट कोणती? महापुरुषांनी आपल्या परीने समाधान केले आहे की ब्रह्मानंद श्रेष्ठ आहे, पण त्यात एक दोष आहे. हा आनंद एक भोग्य आहे, सर्व भोग्य नाही. ज्याची वृत्ती दृष्टी ब्रह्मकार झाली असेल त्यालाच तो आनंद मिळू शकतो, म्हणून तो आनंद गौण आहे. कथा कीर्तनाचा आनंद अनेक भोग्य आहे. भजनानंद सर्व भोग्य असल्यामुळे सर्वांना एकाच वेळी आनंदित करीत असतो. याच कारणाने कथा कीर्तनाला ब्रह्मानंदापेक्षा श्रेष्ठ म्हटले गेले आहे. तसे पाहिले तर तात्विक दृष्ट्या ब्रह्मानंदाचा श्रेष्ठ म्हणावा लागेल. ब्रह्मानंद एकाच व्यक्तीला आनंदी करू शकतो. जो आनंद समाधी अवस्थेत योग्याला मिळतो तो आनंद योगतेच्या शिष्याला मिळू शकत नाही. समाधी लीन योगी एकटाच संसार करतो आणि तर सत्संग स्वतःही पार करतो, इतरांना तारून नेतो. कथा श्रवण सर्वांना एकाच वेळी आनंद येतो, म्हणून ते अनेक भोग भोगतात. म्हणून कथा श्रवणाचा आनंद सुद्धा सर्वात श्रेष्ठ मानला गेला आहे. वाचन करण्यापेक्षा सुद्धा सर्वात श्रेष्ठ आनंद श्रवण करण्याचा आनंद सर्वात श्रेष्ठ मानला गेला आहे. काही टीकाकारांनी या श्लोकाचा अर्थ करताना म्हटले गेले आहे की ब्रह्मानंदापेक्षा कोणता आनंद श्रेष्ठ आहे, तर ब्रह्मानंदापेक्षा सर्वात मोठा श्रेष्ठ आनंद म्हणजे कथा श्रवणाचा आनंद सर्वात श्रेष्ठ म्हटला गेला आहे. सत्संगाचा महिमा वृंदीगत व्हावा म्हणून भागवतात काय म्हटले आहे? भगवंत ध्रुवाला म्हणाले, मी तुझी भक्ती पाहून प्रसन्न झालो आहे, तू इच्छा असेल ते मागून घे. मग ध्रुव काय म्हणाला? काय मागू काय नाही हे काही मला समजत नाही. काय मागू भगवंतन? काही नाही, मला काहीच समजत नाही. आपणाला जे आवडेल ते मला देऊन टाका. भगवान शंकर जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी नरसिंह मेहत्याला वर मागण्यास सांगितले होते. नरसिंह मेहत्याने ध्रुवासारखेच उत्तर दिले होते. तेव्हा शिवजी म्हणाले होते की मला रासलीला आवडते, म्हणून तुला तिथेच तिचेच दर्शन घडवतो, रासलीलाचे दर्शन घडवतो. आणि शंकराने नरसिंह मेहत्याला रासलीलाचे दर्शन घडवले होते. भगवंत ध्रुवला काय म्हणाले? तू काही कल्प आपल्या राज्याचे शासन कर, त्यानंतर मी तुला माझ्या धामास वैकुंठ लोकला घेऊन जाईल. आशंका व्यक्त करताना ध्रुव म्हणाला, प्रभू मला माझ्या पूर्वजन्माची आठवण येत आहे. राजा राणीच्या दर्शनाने माझे मन विचलित होते, म्हणून मला हा जन्म घ्यावा लागला. आता जर मी राजा झालो तर राण्यांच्या मायेत फसून जाईल. मी राजा होऊ इच्छितो नाही. प्रभू म्हणाले, चिंता करू नकोस, असे कधी होणार सुद्धा नाही. राजा बनण्याची तुझी जरी इच्छा नसेल तरी तू राजा झालेल्या पाहण्याची माझी इच्छा आहे. मी ही माया तुला प्रभावित करणार नाही. माझा असा स्वभाव आहे की जो कच्छपी लागतो त्याचे मागे मीही लागत असतो. मी तुझे रक्षण करीन. लहान बालकाला भलेही आनंद होत नसेल पण आईला मात्र मला मुलाचा शृंगार करण्याचा आनंद वाटतोच. त्याचप्रमाणे भगवंत जगाला दाखवून देऊ इच्छितो की जी व्यक्ती माझी होते तिला मी भौतिक लौकिक अलौकिक दोन्ही प्रकारचा आनंद देत असतो आणि मी आपल्या भक्तांना अलौकिक सुखाच्या बरोबर लौकिक सुख सुद्धा प्रदान करत असतो. जीवाचे रक्षण जोवर भगवंत स्वयं करीत नाही तोपर्यंत जीव कामाचा नाश करू शकत नाही. राखे रघुबीर ते उबरे तीही कालमहू. श्रीरामाने ज्यांचे रक्षण केले आहे ते कधी कामांध झाले नाहीत. फुले तोडण्यात आलेल्या सेवकांना ध्रुवला पाहिले आणि राजाला ध्रुव आल्याचा समाचार कळवले. अनुष्ठानात बसलेल्या उत्तानपद राजा धावत आला. पहा कशी गंमत आहे ती. 6 महिन्यापूर्वी ज्या उत्तानपाद राजाने त्याला आपल्या मांडीवर क्षणभर सुद्धा बसू दिले नाही आणि आता देवाचे दर्शन झालेल्या ध्रुवाकडे स्वागतार्थ धावत जात आहे. ज्याचे नाते ईश्वराशी जुळते त्याच्या मागे लोक धावत असतात. परमात्मा ज्याला आपला मानतो त्याला शत्रू सुद्धा वंदन करतात. जर तुम्ही देवाच्या पाठीमागे लागाल तर देव तुमचा मागे लागेल.
तोच उत्तानपाद राजाने ज्याने ध्रुवाचा अपमान केला होता तो आता त्याच्या स्वागतासाठी आलेला आहे. त्याला वाटत होते की माझा 5 वर्षाचा मुलगा देवाला प्राप्त करून आलेला आहे आणि माझे अर्ध आयुष्य निघून गेले तरी मी अजून सुरुचीच्या मायेतच फसलेला आहे. धिक्कार आहे मला. राजाच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. कुठे आहे माझा ध्रुव? कुठे आहे माझा पुत्र? सेवक म्हणाला, पहा महाराज, राजकुमार तुम्हाला वंदन करीत आहे. राजा ध्रुवाला लंगित देत आहे आणि वंदनास अपात्र आहे. आता ध्रुव आईच्या दर्शनाला निघाला. त्याला आठवत होते की एक वेळ मला नमस्कार न केला तरी पण चालेल, पण सावत्र मातेला मात्र नमस्कार केला पाहिजे. म्हणून जेव्हा ध्रुवाने सुरुचीला नमस्कार केला तेव्हा तिचे हृदय भरून आले. किती शहाणा आहे हा. सुनीतीचे हृदय इतके भरून आले की ती काहीही बोलू शकली नाही. तिला असे वाटले की मी आजच पुत्रवती झाली आहे जशी, कारण तिचा पुत्र आजच देवाचे दर्शन घेऊन परत आलेला आहे. रामचरित मानसात सुद्धा म्हटले गेले आहे, पुत्रवती जुबती जगसोई रघुवर भगत असा जासू सुत होई. जो सर्वांचा आशीर्वाद प्राप्त करतो तोच सर्वेश्वर. परमात्म्याला आवडतो. लोक म्हणाले ध्रुवाला नारायणाचे दर्शन घडले आहे म्हणून आम्ही त्याचे दर्शन करायला आलेलो आहोत. म्हणून ध्रुवाच्या शोभा यात्रेची तयारी सुरू केली आहे. ध्रुवाला हत्तीवर बसण्यास सांगितले आहे आणि ध्रुव म्हणाला, माझा भाऊ उत्तमाला माझ्या सोबत बसवा. प्रथम उत्तमाला हत्तीवर बसून मग ध्रुव हत्तीवर बसला. जो आपल्या बंधू भगिनीत नातेवाईक आहेत परमात्माचे दर्शन करू शकत नाही त्याला मूर्ती आदितही देवाचे दर्शन होऊ शकत नाही. शब्दात्मक उपदेशाचा प्रभाव लवकर पडत नाही, क्रियात्मक उपदेशाचा प्रभाव लवकर पडतो. सुरुची आता पश्चाताप करू लागली. सुनीतीच्या चरणी शरण जाऊन ती आता रडू लागली. डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंनी तिच्या मनाचा मळही धुवून गेला. ध्रुवाला राज्याभिषेक झाला. त्याच्या भ्रमाशी विवाह झाला. एकदा त्याचा भाऊ उत्तम शिकार करण्यास गेला होता वनामध्ये आणि त्याचे यक्षाशी युद्ध झाले. त्यात तो ठार मारला गेला. ही दुःख वार्ता ऐकून ध्रुव तेथे गेला आणि भीषण युद्ध करून यक्षाचा संहार करू लागला. त्यावेळी ध्रुवाचे आजोबा महाराज मनू तेथे आले आणि ध्रुवाला म्हणाले, बाळा, वैष्णव वेर करीत नसतात. भगवान विष्णू प्रेम स्वरूप आहेत. आपल्या छातीवर लाथ मारणाऱ्या भृगु ऋषीलाही भगवान विष्णूने प्रेमच केले होते. शंकर वैराग्याचे प्रतीक आहे आणि अतिप्रेम अतिवैराग्य निभवणे कठीण आहे. म्हणून ज्ञानी पुरुषांनी अत्यंत वैराग्यशील असावे आणि वैष्णवाने अतिशय प्रेम करावे असे मनू महाराज म्हणत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये भगवंताने ध्रुवला दर्शन दिले, आपण हे ऐकले आणि सर्वात वाचण्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती श्रवण करण्याची आहे. ओम नमो भगवत वासुदेवाय नमः या मंत्राचे महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण ही ध्रुवची कथा खूप खूप मोठी आहे. 20-25 मिनटं बी घेतले एक व्हिडिओमध्ये तरी भरपूर दिवस चालेल. तर थोडाच व्हिडिओ आपण ऐकूया म्हणजे लक्षात पण येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये नारदाने ध्रुवला परीक्षा घेऊन मंत्र दिला आणि आजच्या व्हिडिओमध्ये ध्रुवने नारायणाला प्रसन्न करून घेतले. तर स्वतः नारायण भगवान ध्रुवच्या दर्शनासाठी येत आहे. म्हणून केव्हा आपण भक्ती अशी करायला हवी की भगवंत स्वतः आपल्या दर्शनासाठी यायला हवी, अशी या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला सीख भेटलेली आहे. तर मला अशी आशा आहे की आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल.